माझ्यावर पण नाही होत आहे. फायनली गाइस, झुडिओ मध्ये पण निशांतचा एक फ्रेंड भेटला. तो बोलतोय की फ्रायडे सॅटर्डेला न्यू कलेक्शन येईल. म्हणजे जिकडे मी जाते तिकडे काय ना काय होतच आहे. म्हणजे मला भेटतच नाही. बाकी सर्व शीट मास्क, अंडर आय पॅच, ड्राय शॅम्पू, लिपस्टिक, ते सर्व फालतूचं सामान पण घेण्यात आलेलं आहे. आम्हाला यार एक तर मच्छीचा भाव पण करता येत नाही काय. त्याला पापलेट खायचे म्हणून आम्ही पापलेट घेतले. आमची आता स्कूटीवर ना येताना लय भांडणं झाली. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता आम्ही लोक चाललो आहे बाहेर. मी, रोशनी, निशांत. पहिला तर आम्ही काहीतरी खायला जाणार आहे. आम्ही घरात बनवणार होतो, पण मग निशांत बोलला आपण काहीतरी बाहेरच खाऊ. आणि माझा कलर जसा मला पाहिजे होता तसा तर नाही झाला, पण हा छान वाटतोय. फक्त हे जे ब्ल्यू कलर होता ना, तिकडे हा व्हायलेट आला आहे. व्हायलेट पण आहे, पर्पल. आणि बाकीचा पण असं रेड वाईन वाला कलर आला आहे. आणि खूप छान वाटतं. आणि हर टाईम मला रेड नाही करायचा होता या टायमाला, पण हर टाईम सारखा हा रेडच आला आहे. आणि हे लोक अजून निघतातच आहे. आणि मला हा कलर आवडतोय, म्हणजे काहीतरी अलग आहे. एकदम रेड नाही आहे, नाही तर हर टाईम माझा इथूनच रेड असतो. तर हा थोडासा वाईन कलर आहे, व्हायलेट. हां, रेड व्हायलेटवाला पण छान वाटतं. मी बोलली रिक्षा काय बोलते, कार तरी बोल ना, की आपल्याकडे कार असती तर. ह्याला येते रिक्षा चालवता. हां चल, मला असं नाही की एक कार घेऊया, कारमध्ये हिंडून गाणी लावून छोट्यापासून मोठे होऊया. कार पाहिजे डायरेक्ट कार. हा, मग आता बस झालं. कलर वाटतं तर हाय, ठीक आहे. पनवती. अरे नाही, तू लास्ट टाइम अरे ही खरं उतरली. तिला म्हटलं पनवतीला. पावसात होतं रे असं. आम्ही अजून क्रोमा मध्ये पण जाणार आहे. क्रोमा. हॅलो, आता झाली ना मग तर बाबा. म्हणजे होतंय की नाही आज. निशांत तू पनवतीये, तू उठ. अरे यार किक मारना, डायरेक्ट किक मारना यार. मला काय समजलं नाही. तर घेऊन गेली मी पुढे तुझी गाडी, आणि त्या गाडी सोबत मी पण. बाबा हात दुखला माझा, हात दुखला. काय होतंय यार आज, होत का नाही भाई. लवकर कर, लवकर कर. ही कुठे काय झाली. ओव्हर ऍक्टिंग ना. माझ्या निशांची लय भांडणं चालली आहे ना. अरे निशांत पागल, पडली असती आता पूर्ण. ऑलमोस्ट पडली होती मी. मला ना हा माणूस मला असं मारायचं पण. आम्ही घेतोय आम्ही. हा वाला. हा नाही ना, टाइम लागतो आहे ना. एक तर ना पिझ्झा हटमध्ये कधी कोण नसतं, यावाले पूर्ण खाली असतं. पण ह्या लोकांना एवढा टाइम लागतो ना, काय माहिती काय प्रॉब्लेम काय आहे या विरारवाल्या पिझ्झा हटचा. माझे हात अजूनपर्यंत लाल झाले. काय तुझ्यानं सांग काहीतरी. समजेल बाबा. मला ना असं कोणाला नाही बोलायला पण ना कसं तरी वाटतं माहिती. आता
तिकडून एक बाई असं हे करते की आपल्याकडे कॅश पण नसतात कधी. कॅश तर आम्ही कॅशवाले आहेच नाही. जर कुठेच जर नेटवर्क सर्व्हर कुठे डाऊन झालं ना आपले असे लागतील ना कधीतरी आपण एवढे घाण फसू. भैया ती डायरेक्ट आतमध्ये त्याच्या माझ्याकडे नाही आली पाहिजे ना ती डायरेक्ट. माझ्याकडे तर नसतं कॅश तर नाही. नो कॅश. हे मी नाही देणार जाऊन ते चालेल चालेल बेकार वाटतं. हां म्हणून आणि नाही बोलायला पण मला कसं तरी वाटतं आणि द्यायला ते 10 रुपये द्यायला पण कसं. वडापाव खावा जाऊन काकी आता आई लोक काम करू शकतात. काम करू शकतात. 2 पाय आहेत, 2 पाय आहेत, 2 हात आहेत, डोळे आहेत, सर्व आहे भाई. काम करू शकतात. चांगलं काम भेटू शकतं कुठेही. मग मी करतेच आहे. मला गरज नाही तुला करायचं आहे. बोलायला लावू नको. माझ्यावर नको टाकू सगळं. तू भागीतून साला कुठला कमीला. काय रे बोल आता बोल. चालू केलं बोल. काय रे साला तिकडे नको बघू. तुझं नाही काढत आहे. नको बघू तिकडे. अरे असं वाटतं तो लहर. नुसता फोन नुसता फोन नुसता फोन. फायनली एवढा टाइम वेट केल्यानंतर आमचा मील आला आहे. काय एक आम्ही घेऊन येते ना थांब. ही कशाला आहे आला मोठा. कोणता OTP काय. एवढंच मागवलेलं ते पण आमच्या घरच्या खाली जात नाही. निशान खाऊन तरी पण ते फोनमध्येच आहे. फोनमध्येच आहे नुसता फोनमध्ये असं. फोन शेचू खलबत्त्याने झाला. निशान फोन ठेवून टाक. काय जा जा जा. ॲटिट्यूड बघ ना त्याचा. चल फूट. आता आम्ही क्रोमामध्ये जास्त पोहोचलोय काय. चल ना चल ना. बघ कसं सोडून टाकतो डायरेक्ट. सो आता आम्ही हा मॅकबुक बघू. मॅकबुक इफ झालं तर चांगलंच आहे. चल फायनली गाइस. आम्ही आता इथे थांबलो आहे कारण आम्ही EMI वाले आहे ना पर्सन. आम्ही EMI वाले. सो आम्हाला थोडंसं वेट करायला लागतं इथे कारण अजूनपर्यंत ते कोणते बँकवाले पर्टिक्युलर बँकवाले ते आले नाही आहे अजून. तुझं चेक केलंस. माझं कोणतं आहे. माझं कोटक आहे. ते तुझं चेक केलंस मग ते डाउनलोड करावं लागलं. मग किती करायला लागेल ते विचार. माझं चेक केलंस तर नाही लागणार. नाही लागणार. आणि तुझ्या मोबाईलला फक्त आम्ही आणि 3000 भरले. आणि माझ्या फोनचं पण ह्याच्यावर केलेलं मी. आणि आता हे पण आम्ही जे घेतोय ते हे पण हिच्यावरच होणार आहे मला वाटतंय. निशान तू नाही कधी EMI सांगितलं. अरे बाबा डायरेक्ट सिव्हिलच खराब आहे ना सरांचा. तुझं सिव्हिल खराब. सुपर एक मी तर म्हणून अजूनपर्यंत काय असं ह्याच्यात पडली नाही. कोणाला पण लोन देते हे क्लिअर करा. हां हिनी पण एकदम टाईम टू टाईम. आणि एक तर हे यूट्यूबचं चांगलं आहे भाई. एक चेक केला तर त्याच्यामध्ये आम्हा लोकांचं हे झालं आहे जरा. मॅडमला बोलवलं आहे आता. एका ह्याच्यामध्ये जरा नाही होणार. आता दुसरं ट्राय करतो आहे आम्ही. यार प्लीज होऊन जा होऊन जा होऊन जा यार प्लीज होऊन जा. ह्याला काहीच नाही वाटत आहे. बघितलं कसं करतो. मला नाही फरक पडत. मी एकटीच ठीक आहे. माझ्यावर पण नाही होत आहे.
आता हा लास्ट चान्स आहे. माझ्यावर नाही झालं, हिच्यावर एका ह्याच्यावर नाही झालं, दुसऱ्या ह्याच्यावर नाही झालं, तिसऱ्यावर बघ. माझं फर्स्ट टाइम आहे म्हणून नाही होणार. आणि माझं माझा EMI चालू आहे म्हणून नाही होणार. 11. मोबाईल गाईज आम्ही जसे आलेलो तसे परत चालू आहे. हक्कलला गेलो आहे इकडून, कारण ॲड्रेस इकडचा आहे. अप्रुव्हल आलेलं बट ॲड्रेसमुळे चल अरे किती मिक्सर आहेत असे बाहेर भेटतात. किती मिक्सर, तिला इथूनच घ्यायचं आहे. हां आलोय म्हणून. निशांत कुठे गेला? निशांत गाडी घेऊन गेला काय? गाडी घेऊन गेला पण तो गेला कुठं? निशांत गायब झालेला आहे. कॉल कर त्याला. आणि सर्व झालेलं, हिचं अप्रूव्ह झालेलं बट ॲड्रेसमुळे नाही झालं. जर होत असेल ना तर ते तिकडे होईल, बँड्रा साईडला होईल आमचं, है ना. आपण आता जेव्हा बँड्राला जाऊ तेव्हा करू शकतो, पण डाऊन पेमेंट 30,000 आहे. ठीक आहे ना. निशांतचा नंबर तर सेव्ह नाही केलाय. थांब मी करते त्याला. इथे नाही झालं ॲड्रेस. अरे आमच्या जे तिकडे आम्हाला हाकलवलं. म्हणजे बँड्राला होईल. तर काय होतं डायरेक्ट म्हणजे ॲड्रेस चेंज कर इकडचा ॲड्रेस 2 दिवसात. तर ॲड्रेसचं झालं असतं तर आज माझ्याकडे बँक असती. आणि आम्ही आता डायरेक्ट चाललो आहे स्टुडिओमध्ये. आणि आम्ही आता झुडिओमध्ये आलो आहे. आणि मला पहिलंच ह्याच्यामध्ये जीन्स दिसली आहे, कारण मला एक जीन्स घ्यायची आहे. कधी हां 100 ठीक आहे, पण मला ती जीन्स घ्यायची आहे. मी जी तुला दाखवली ना मी तिची बघितली आणि तिला विचारलं कुठून घेतलीस. मला म्हणजे झुडिओमधनं घेतली. मी लगेच आली आहे माहिती आहे. आणि मी लगेच आली माहिती आहे झुडिओमध्ये घ्यायला, कारण मला ती जीन्स खूप आवडली. पण मला भेटली गोवाला जाणे काय, गोवा को जाणे काय, बाय. मी फक्त फिरते. आता मी जर फोन ठेवला ना मला एक एक गोष्ट अशी दिसणार आहे आणि मी अशी पळणार आहे सगळीकडे. सो बाय गाईज. आम्ही लोकांनी आता फक्त एक जॅकेट घेतला आहे, ब्लॅक जॅकेट माझ्यासाठी. मला जॅकेटचं लय वेड आहे गाईज. मला जॅकेट लय आवडतं. मी जॅकेटशिवाय राहू शकत नाही गाईज. गाईज निशांत काय चाल. ओके. आणि मला माझा कलर खूप जास्त चांगला वाटतोय. काय घेऊ आणि काय नको असं झालंय यार. निशांत उधर चलो. झुडिओमध्ये पण निशांतचा एक फ्रेंड भेटला. तो बोलतोय की फ्रायडे सॅटर्डेला न्यू कलेक्शन येईल. म्हणजे जिकडे मी जाते तिकडे काय ना काय होतच आहे. म्हणजे मला भेटतच नाही. निघावंच लागतं आहे तिकडून बाहेर. ही बघा. तू काय करतोय मुलींच्या सेक्शनमध्ये? इकडे या. केवढीशी वाटते मी. निशांत यार कशाला मला काय पण मारतो. मी केवढीशी वाटते मग. आणि ती बॅग एवढी मोठी. बाबा चल हां चल. आता आम्ही जस्ट झुडिओमधनं निघालो. शॉपिंग तर केली थोडीशी नाही चांगली. किती 1500 गेले ना आम्ही. पण ठीक आहे. तिकडे बाकी सर्व शीट मास्क, अंडर आय पॅच, ड्राय शॅम्पू, लिपस्टिक, ते सर्व फालतूचं सामान पण घेण्यात आलेलं आहे. आणि आता आम्ही कोळंबी आणायला चाललो आहे. कारण आज रोशनी बनवणार आहे. त्यानंतर प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे. वा एक बॉम्ब टाकला तर किती फुटतील लोक. हा निशांत स्टेशनला एवढी एक बॉम्ब गेली तरी काय को फूटना है भाई तुमको? किती गर्दी. मुझको नहीं फूटना है. माझं लग्न नव्हतं झालं ना तेव्हा मी म्हणायचे अरे अजून लग्न पण नाही झालंय.
अब क्या बोलू एक ही शादी हुई है 1 तास लग्न झालंय आता जस्ट माझ्या डोक्यावर कबूतरचा पंख असा लागून गेला. मग आता काय होणार? आता काय होणार? आई खा ना यार. हे मी केस 2 करायचे ना? हो 2 करा. आम्हाला यार एक तर मच्छीचा भाव पण धरता येत नाही का 2 यार. अख्खेच लावल्या आणि 3 त्याला पापलेट खायचे म्हणून आम्ही पापलेट घेतले. डोकं काढून दे. मार मार त्याला. तू माझ्या नको बोलू. निशांत पाणी. बस लायकीत आली. मी माझ्या केसावरती बांधून टाकले. बस झालं होतं. ह्याच्याशिवाय काय आपल्याला करमत नाही. एक काय निशान या वाट्यातून मला टाका दे. हाँ आजकल सब मिलता है सब. ती पण बोलते ठेवूच नका. रोशनी आज झगड़ा करके लेगी पण लेगी. आम्ही आता डायरेक्ट घरी जाऊन व्हॉट इज दिस. उन्हाला होता. डायरेक्ट घर पे जाके ब्लॉग चालू करेंगे. सो आता आम्ही जस्ट आलो आहे घरी. मी माझा थोबडा क्लिअर केला. हा रिचार्ज आणि माझा रिचार्ज पण संपलं आहे. आणि माझे सर्व पैसे रोशनीकडे असतात. ती माझ्याकडे माझे सर्व पैसे नाही देत कारण मी लगेच खर्च करून टाकते. म्हणून मला नुसतं तिला सांगायला लागतं की रोशनी हे पाठव, रोशनी ते कर, रोशनी इथे पे कर, रोशनी तिकडे पे कर. कारण असं ती माझ्या फोनमध्ये पैसे ठेवणार तर ते राहणार नाही. तिला पण माहिती आहे. आता आम्ही हा सेम वालाच प्लॅन. जरा फर्स्ट टाइम घरी आल्या जरा थोबडावरनं मेकअप काढलाय मी. नाही तर मी कधी असं काढत. आणि हा कसा उभा आहे बघा इकडे पळाला. आमची आता स्कूटीवरनं येताना लय भांडणं झाली. आणि घरी आल्यानंतर असे ॲक्ट करत होतो जसं की काय झालंच नाही. आता लगेच मोनूचा काहीतरी मेसेज आला आहे आम्हाला. आणि आता रोशनी बनवणार आहे कोळंबी भात. आणि पापलेट तिने फ्रीजमध्ये ठेवून टाकले. चिअर्स निशांत.